नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. मी सखी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो खूप साधा आहे पण त्याचं फळ खूप मोठं आहे. घरात पैसा येतो पण हातात टिकत नाही, खर्च वाढत चालला आहे, कर्ज डोक्यावर आहे किंवा घरात अन्नधान्याची कमतरता भासते. मग आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा मानला जातो. या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट सुद्धा खूप मोठं फळ देते आणि आपल्या घरात तांदळाला खूप महत्त्व आहे. तांदूळ म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी आहे. ज्या घरात तांदळाची कमतरता नसते तिथे लक्ष्मी कायम वास करते असं आपले स्वामी महाराज सांगतात. पण फक्त तांदूळ भरून ठेवून चालत नाही. शुक्रवारी तांदळाच्या डब्यात एक विशिष्ट वस्तू ठेवावी लागते. ती वस्तू ठेवली की 7 दिवसात तुमच्या घरात भरभराटी दिसायला लागते. आता लक्ष देऊन ऐका. हा उपाय फक्त शुक्रवारी सकाळी 6 ते 10च्या आतच करायचा आहे. तांदळाचा डबा स्टीलचा किंवा लाकडी असावा, प्लास्टिकचा नको. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात पूर्ण श्रद्धा हवी. आता सांगते ती एक वस्तू कोणती आहे. तुम्हाला फक्त 3 गोष्टी लागतील. पहिली म्हणजे हळदीची गाठ, म्हणजे एखाद्या कापडामध्ये हळद बांधून घ्यायची आहे. त्यावर 5 लवंगा आणि 1 चांदीचं नाणं, बस एवढंच लागणार आहे. शुक्रवारी सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. तांदळाच्या डब्यात आधी हळदीची गाठ ठेवायची आहे. मग हळद म्हणजे शुभता आणि आरोग्याचं प्रतीक आहे. मग त्यावर 5 लवंगा ठेवा. लवंग घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करते. आणि शेवटी 1 चांदीचं नाणं ठेवा. चांदी म्हणजे चंद्र, ती मन शांत ठेवते आणि पैशाला आकर्षित करते. बस एवढ्याच 3 गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत. तर डबा बंद करण्याआधी 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणा आणि 3 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. बस एवढंच आपल्याला करायचं आहे आणि नंतर बघा काय फरक जाणवतो तो. हा उपाय केल्यावर पहिल्या 7 दिवसात तुम्हाला दिसेल की पैसे येण्याचे नवीन मार्ग उघडत आहेत. 21 दिवसात जुनी अडकलेली रक्कम परत येते आणि कर्ज फिटायला मदत होते. 41 दिवसात घरात सुख, शांती, अन्न धान्याची बरकत येते. खूप लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना अनुभव आला आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 21 दिवसांनी ही ती हळद, लवंग आणि नाणं काढून वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि नवीन घेऊन परत ठेवा. स्वामी महाराज म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी ठेवा, मी सर्व ठीक करेन. पण लक्षात ठेवा, उपायाबरोबर मेहनत पण तितकीच महत्त्वाची आहे. प्रामाणिकपणे काम करा, मगच लक्ष्मी तुमच्या घरात टिकेल. तर येणाऱ्या शुक्रवारी हा उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारचे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.